थोडीशी ताकद दे मला अजून थोडीशी पुढचे बॉक्सला. धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सेन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रला धलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी का हिचनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुराणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत. आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनदया माशी दंडवत. आता नमो रंगभूमिका करीत नाही उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माशी दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज जय. नारायण महाराज की जय. महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालावाद प्रमाणे याही वर्षी हा फिरता नारळी सप्ताह संत नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद, सर्व ग्रामस्थ मंडळीचा एकोपा आणि या माझे गुरुबंधू परमस्नेही शिवाजी महाराज यांचं मार्गदर्शन आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही. सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, टाळकरी महाराज मृदंगाचार्य गायनाचार्य, हे तर दोन्ही तेंडुलकरच झाले हो. अतिशय सुंदर नियोजन केलं. तिकडून पाऊल टाकला महाद्वारात की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला आहे. एवढं सुंदर म्हणून सगळ्या संयोजक मंडळीला, ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून मायबाप श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. या संबंधाने उपस्थित
ज्यांची या ठिकाणी गोड रामकथा चालू आहे ते पूजनीय आमचे माधव महाराज रसाळ. त्यांना येऊ नका म्हटलं पण ते आले. अजूनही काही बाबात फरक नाही. कॉलेजला जात होता तसाच होता बाबा, आताही तसाच आहे. फार नातू झाला तरी बाबा तसाच. काय खातो बाबा कोणास माहीत ना. आणि त्यांचे वडील 96 वर्षाचे आहे पण तरुणाला लाजवील अशी तब्येत आहे. अजूनही काहीतरी वरून वशिले दिसते यांच्या घराण्याची. म्हणून तर यांचं वर्णन माऊलीनं केलं. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ. आपलं आहे का आडनाव ज्ञानेश्वरीत यांचं आलं की नाही. वर वशिला आहे. आमचे तेव्हाचे नवनाथजी बाबा, आम्ही एकत्रित होतो. शिवाजी बाबा, नवनाथजी बाबा, तिकडे एक मधुकरराव रावसाहेब, गोरे विष्णू बाबा, तिकडे नामदेव बाबा माऊली फाट्याचा, तिकडे त्या गडावरचे बाबा, इकडचे शास्त्री बाबा, सगळे मोठे मोठे बाबा झाले. आम्ही एकत्रित. आता जेवणाची व्यवस्था करायची का. शिवाजी महाराज म्हटलं काय व्यवस्था, तेव्हा भेटत नव्हतं बाबा, तर भाकरी हिसकायचो एकमेकाच्या. 78ची गोष्ट. आता काजू घ्या आणि बदाम घ्या, पचत नाही आता. मजा आहे. हे सगळं आमचा भूतकाळ आठवला म्हणून बोललो. विठ्ठल 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 विठ्ठल. मृदंगाचार्य महाराज हार्मोनियम वादक, इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य, इकडचे टाळकरी गायनाचार्य महाराज, भालदार चोपदार विनेकरी, वृंदावनवाली माऊली, अंगरक्षक, व्यवस्थापक, साऊंड सिस्टीम वाले, मंडप वाले, प्रचार प्रसार करणारे पत्रकार, माय बहिणीं, कोणी राहिलं असेल त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचं आधीच नाव घेतलं कुर्मदास महाराज, आल्या आल्या घेतलं. अभंग नाद बाबांचा आहे. एक आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज. काही संत आहे शांत नाही, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे पण श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराज आहे. एक एकनाथ महाराज सोडले तर सर्व संतांचं जीवन 18 विश्वे दारिद्र्यानं ओतप्रोत भरलेलं. त्यांच्या त्यांच्या त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल. दुष्काळ्या अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तुकोबार आहे. नामदेवरायाचं जीवन पहा. रात्रीचे 12 वाजले तेव्हा राजाई रुक्माई जवळ बोलत होत्या. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते, अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी, नाचे हरणीसी निर्लज्जा, भला मार्ग तुम्ही उमजवणी सांगा. नामयाची राजा बरी नव्हे, तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल केला. भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा वेडे केले, भरतारासी कागा रे केले. कहो रखमाबाई आठोबाची सांगा, कहो रखमाबाई विठोबाची सांगा. व्रतारासी कागा वेडे केले, व्रतारासी कागा वेडे केले. वेडे गेले. तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल केला.
अहो रखमाबाई विठोबासी सांगा भरतारासी कागा वेडे केले. बरं 1-2 माणसं घरात असती तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझे घरी, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. नाव मी सांगतो, जमलं तर हिशोब करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामाचा ना बाप लेक नारा विठा महादा गोंदा. चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई असाई साखराई. चौघी सुनापाई नामयाच्या उबाई लेकी निंबाबाई बहिणी. किती झाले कोण मोजले म्हणावं. बरं एकदा पुन्हा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, 4 मग 28 होतील. नाते आणि नाव आहे, बेदुने 4 करू नका. राजा एकोणाई नाव आहे, दोघ्या सासू सुना. तुम्ही तेही धरता आणि हेही धरता. आता आलं तुमच्या लक्षात. राजाईन गोणाबाई नाव आहे आणि सासू नाव होत्या, हे नाते आहे. राजाई गोणाई दोघी सासू सुना म्हणजे 2च. आणि दामा नामा जाना बाप लेक 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र 4 न 4 8. आणि चौघाची लग्न झाले. लाडाई गोडाई येसाई साखराई. चौघी सुनाबाई नामयाच्या 8 न 4 12. आऊबाई लेकी ही मुलगी आहे आणि निंबाबाई बहिणी. म्हणून तक्रार आहे रुक्माई जवळ राजाबाईची. 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारदारे साठी, हिंडती दारदारे साठी. अन्नासाठी 14 माणसे आहे माझे घरी. 14 माणसे आहे माझे घरी. हिंडती दारोदारे साठी, हिंडती दारोदारे साठी. बस त्या प्रमाणावरून त्यांचं लौकिक जीवन आपल्या लक्षात आलं असेल. 14 माणसे आहे माझे घरी, हिंडते दारोदारी अन्नासाठी. तुकोबाराय स्त्री एक अन्न अन्न करता मेली. एक नाथ महाराज सोडा, तिन्हीच एकत्रीकरण एकनाथ महाराजाकडे. नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती रसाळ बाबा एकत्रित नांदत नसतात. जिथं ती आहे तिथं ती नाही, जिथं ती असते तिथं ती नाही. दोघे एकत्रित नाही. म्हणून तर विचारलं सरस्वतीनी लक्ष्मीला, का ग मी राहते तिथं तू का नाही राहत? लक्ष्मी म्हणली तू कुठं राहते? मी ब्राह्मण घराण्यात राहते. अजून सरस्वती तिकडेच आहे बरं का बाबा. नाही तर सगळे सामान आपलंच असतं राजा. तांबे आपला, पाणी आपलं, डोळे आपले, हातही आपले, पूजेचं सामान आपलं. पण ऑर्डर त्यांची असते की नाही. लावा डोळ्याला पाणी. सरस्वती बस कळली, ही मराठी कळते तुम्हाला. सरस्वती. मग जिथे मी राहते सरस्वती म्हणाली, कायम त्यांना दक्षिणा मागायला लावतेस, तू का नाही वास्तव्य करत? तेव्हा लक्ष्मीनं सांगितलं, सरस्वते ते कारण सांगतो तुला, फक्त बोबाटा करू नको, आपलं इथंच ठेवा. लांडे बरानपूरच्या बाहेर जाऊ देऊ नका. एकाचे म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशिद्विजवर अपेक्षया धाडिला. ऐके मतपतिते पदेसी नविले ऐसी द्विजांची लीला. लक्ष्मी सांगू लागली, एका आचमनात पिऊन टाकला माझा बाप.
लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. ती समुद्राची कन्या आहे, तिचा बाप रत्नाकर आहे. पिता यस्य रत्नाकर हा, ज्याच्यातून लक्ष्मी जन्माला आली. 14 रत्नापैकी ते एक रत्न आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश, वजगदंबादी, देवांगणा, अश्वम, सप्तमुखे, वेशम, हरिदून, शंकुमृतम, चांबुदे, रत्नाणी हे चतुर्दशम. त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे नवनाथ बाबा. मग लक्ष्मीचा बाप समुद्र आहे आणि समुद्राला पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जवरी तवरी समुद्र करी गर्जना आणि जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधुधा कुलता शशी द्विज वर्षापेक्षया धाडीला. माझा भाऊ आहे ना चंद्र, त्यालाही शाप दिला तो बृहस्पतीने. गुरुपत्नी सिरतला क्षयरोग त्या चंद्राला. किंवा अजून एक प्रमाण आहे, अजून एक प्रमाण आहे. भजनाचा इंद्र पडले बघा चंद्र झाला का. चंद्र झाला काळा, क्षय रोग त्या चंद्राला. चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे. लागला कलंक, दुःख प्रारब्धे. प्रारब्धे काम बुद्धीचे सुख. अति मानती ते मूर्ख. इंद्राचे लागला कलंक, इंद्राचे दुःख प्रारब्धे. इंद्राचे लागला कलंक, इंद्राचे प्रारब्धे. पण हे प्रमाण नामदेवाचं आहे, नाही तर पाल तुकोबाराच्या गाथ्यात. हा ना, काय सांगता येते नामदेवाचं. कामबुद्धीचे सुख, अतिमानती ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे. बंधू धाकुलता शेषी द्विजवर्षापेक्षया धाडीला. ऐके मतपतिते पदे सिनविले, ऐसी द्विजांची लीला. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली, तोही भृगु ब्राह्मणच होता. हे लक्ष्मी सांगते बरं का सरस्वतीला, मी सांगत नाही. सरस्वती म्हणली मी राहते तिथं, तू का नाही राहत? तू कुठं राहते? मी ब्राह्मण घराण्यात राहते, तू का नाही राहत? आता न राहण्याचं कारण सांगते. लक्ष्मी म्हणाली, एका आचमनात माझा बाप समुद्र पिऊन टाकला अगस्त्य ब्राह्मणाने. माझ्या भावाला चंद्राला शाप दिला बृहस्पतीने. आणि माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ती भृगु ब्राह्मणाने. ऐके मत पतिते पदे सिनविले, ऐसी द्विजांची लीला. ऐसे दुःख सरस्वते, म्हणून बहु भीते या कुला. म्हणून लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित राहत नाही, पण त्या दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व जगाचा नाथ त्याला जगन्नाथ म्हणतात. जगस्य नाथः इति जगन्नाथः. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. जगन्नाथ जगाचा मालक, पण त्या जगन्नाथालाही एक नाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. जगाचा नाथ तो जगन्नाथ आहे आणि जगन्नाथालाही एकनाथ आहे, ते एकनाथ आहे. आणि मालकाकडे गड्यानं काम करावं हा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाये.
वा वा अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय अनन्य भक्ती भावे निळा अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा पाणी जागर चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये नाथ पूजेला बसले की चंदन उगावडून द्यावं. श्री करे श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगावणी करी धोत्रे गंगा तिरी धूत असे. चंदन उगाळून द्यावं. नाथांचं स्नान आटोपलं की धोत्र गंगेहून धुवून आणावं. रिकाम्या वेळात कावडीनं पाणी भरावं. नाथ प्रवचनाला बसले की चोपदार व्हावं आणि कीर्तनाला उभे राहिले की गळ्यात टाळ घेऊन ध्रुवपद उचलावं. अशी कामं 36 वर्ष नाथांच्या घरी देवाणी करावी. तरी पण नाथांच्या गाथ्यात एकही अभंग नाही. धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा, धन्य आजी दिन देव दर्शनाचा, धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचा नाही. मग धन्य दिन संत दर्शनाचा, धन्य दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मेचा सिन गेला, अनंत जन्मेचा सिन गेला, अनंत जन्मेचा सिन गेला, माझा वाटे त्यासे आलिंगन द्यावे, माझा वाटे आलिंगन द्यावे.
धन्य आज देण संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सेन गेला अनंत जन्मेचा सेन गेला धन्य आचे दिन संत दर्शनाचा का बहु अवघड आहे संत भेटी. म्हणजे संत भेटतच नाही असं नाही, पण जेव्हा परमेश्वराची कृपा त्यावेळेला संत दर्शन देतात. आता रामकथा इथे पूजनीय बाबांची चालू आहे, विषय झाला असेल नाही तर होणार आहे. अख्ख्या लंकेत हनुमानजी फिरले. पहाटे पहाटे एक घर असं दिसलं, रामा युध अंकित ग्रह शोभा बर्निन जाई. नव तुलसी कारुंदत देख हर्ष कपिराई. आनंद झाला. ते बिभीषणाचं घर आणि दोन्ही संतांचं मिलन झालं. तेव्हा बिभीषणाला पहिल्या भेटीतच हनुमानजीने विचारलं, संपूर्ण नगर राक्षसांचं आहे बाबा, तू एकच हबप आहे, तू काकडा हरिपाठ कसा चालतो रे राजा. सुनहु पवन सुतरहनि हमारी जेमी दर्शन नमः जीव बिचारी. सुनहु पवन सुतरहनि हमारी. दाताच्या मध्ये जीभ राहती का नाही, बस तसं मला राहावं लागतं हनुमंता. अरे तू भाग्याच आहे का, सांग दात पडतात का जीभ. हां दात पडतात बुवा, जीभ नाही पडत. मग उद्या दात रूपी राक्षस माझा राम पाडणार आहे आणि जीभ रूपी बिभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार आहे. एका मिनिटात बिभीषण सुखी केला. संत काय करतात, तुमच्या प्रारब्धात जे दुःख आहे ते तुम्हाला भोगावंच लागतं कुर्मदासजी, भोगावंच लागतं ते, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. मग संत काय करतात, त्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टी देतात. बदल दृष्टीच आहे. अहो एका वर्गात 40 विद्यार्थी पास झाले शिवाजी महाराज. एकाचा नंबर 20वा, एक रडतच आलं. ते बापाला वाटलं नापास झालं. नापास का रे, नाही बाबा. मग का रडतो, 20वा नंबर आला. 19 पोरं पुढे गेली. बाबा मला वाईट वाटतं, त्यापेक्षा नापास झालो असतो पुढच्या वर्षी पहिला आणला असता. अरे पण पास झाला ना. हो पण 19 पुढे गेली. बाबा बसलं रडत. शेजारचं 5च मिनिटांनी आलं, पेढे घ्या पाटील. तू माझ्याच बाळूच्या वर्गात, हा नंबर 21. आता बापाचं डोकं चालेल, रे गोंद्या बाळू इकडे, हा गोंद्या तुझ्याच वर्गात ना रे. लेका याचा नंबर 21 आला आणि ते अर्धगाव पेढे वाटून माझ्याकडे आलं आणि तू 20 वासून रडतं. मला वाईट वाटतं पप्पा. कशाबद्दल, 19 पोरं पुढं गेल्याबद्दल. तू रे गोंद्या, आनंद झाला पाटील. कशाचा, 19 मागं टाकल्याचा. फक्त हे असं मागं पाहतं आणि हे पुढं पाहतं. बदल दृष्टीचा आहे. आतापर्यंत दातांच्या मध्ये जीभ की होणारा बिभीषण, पण हनुमानजींनी दृष्टी बदलून दिली. सांग दात पडतात का जीभ. हा दात पडतात बुवा. मग उद्या दात रूपी राक्षस माझा राम पाडणार आणि माझा जीव रूपी बिभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार. हा बदलली ना दृष्टी, बस झाला सुखी. दुःख तेच आहे, फक्त दृष्टीचा बदल आहे ते. आणि महत्वाचं विचारलं, बस आता माझा विश्वास बसला हनुमानजी. बिभीषण म्हणाले, का तुमच्यासारखा महात्मा ब्रह्ममुहूर्तावर घरपोच दर्शन द्यायला आला, याचा अर्थच आहे माझ्यावर रामाची कृपा झाली. मोर भरोस भा सुनु हनुमंता आणि राम कृपा बिनु मिल नाही संता. ज्या अर्थी संतांनी दर्शन दिलं त्या अर्थी माझ्यावर रामाची कृपा झाली. परी जग जेठी करुणा केली.
पण कृपा परमेश्वराची बहु अवघडाय संत भेटी. पण कृपा झाली ना तरी जगजेटी. करुणा केली म्हणून संतांचं दर्शन झालं. नाहीतर बाकी सगळे मिळेल. तात मिले पुणिमात मिले सुतभ्रात मिले विवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले मन वांछित पाई. लोक मिले सुरलोक विधी लोक बैकुंठही जाई. पण संत समागम दुर्लभ भाई. बाकी सगळे मिळेल, संताची भेट अवघड आहे. म्हणून ज्या काळात संत भेटतात, ज्या वेळेत भेटतात, ज्या दिवशी भेटतात, हे सगळे प्रमाण मला वाटते प्रमाणात कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. इथे काळाला धन्यता दिली. ज्या काळामध्ये संत भेटले तो काळ धन्य नव्हे, ज्या वेळेत भेटले. धन्य आनंदाचे सापडले वेळ. धन्य आनंदाची सापडले वेळ. धन्य आनंदाची तण संत सजन भेटले कृपाळ. तण संत सजन भेटले कृपाळ. तेने फेडेला बुद्धीचा उमळ. तेने फेडेला बुद्धीचा उमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. दृष्टी दाखविला यशोदेचा. धन्य आनंदाचे सापडले वेळ. धन्य आनंदाचे सापडले वेळ. धन्य आनंदाचे सापडले वेळ. धन्य आनंदाचे सापडले वेळ. धन्य आनंदाची धन्य आनंदाची सापडली वेळ. संत सज्जन भेटले कृपाळ. इथे वेळेला धन्यता दिली, तिथे काळाला धन्यता दिली, इथे दिवसाला धन्यता दिली. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. दिवस धन्य धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस धन्य दिवस जे दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रे बघायचा झाला संसार. नाही विचार. ठोक द्या. बस धूर्पद आहे नाही, धूर्पद आहे. बस धन्य दिवसाची दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे.
म्हणून ज्या दिवशी संत भेटतात तो दिवस धन्य, या न्यायानं धन्याचे दिन संत दर्शनाचा. अहो पण आता 10 वाजून गेले. धन्याचे दिन, धन्याचे दिन, धन्याचे दिन शिवाजी महाराज. त्यांच्या दर्शनात फायदा काय? अनंत. तुम्ही शांत राहा. फायदा काय म्हटल्यावर अनंत मेचा सेन गेला अनंत जन्मेचा. माझं वाटे कसं आता मला पाहिला असं. संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सीन गेला अनंत जन्मेचा सीन गेला. बरोबर लक्ष द्या. ते बरोबर जमतंय. फक्त माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्या. हो, धन्य आजे दिन, ज्या दिवशी संत भेटले तो दिवस धन्य. पण त्यांच्या दर्शनात फायदा काय? तर फायदा मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, हे फायद्याचं उत्तर आहे का? खरं सांगा. म्हणून ते व्याख्यानाकडे लक्ष द्या. धन्य आजे दिन संत दर्शनाचा फायदा अनंत जन्मीचा सीन गेला, हा फायदा. आता अनंत जन्मीचा सीन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला म्हणता सिननं. तुम्हाला प्रमाण सांगतो म्हणजे पटल. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, पुढं सिनला येरझारी. आलं ना उत्तर? उत्तर आलं, काम झालं आपलं. बस. सिनला येरझारी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं, याचं नाव आहे सिनन. सिनल किती वावे फजित किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूसे. प्रमाण बरोबर आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं, याचं नाव आहे सिनन. बरं, जन्माला यायचं म्हणजे कोण्यातरी माऊलीच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आणि माऊलीचं उदर म्हणजे काय? स्लिपिंग कोचं रिझर्वेशन आहे का? विष्टालेपूचं हुकडे, नाके तोंडी कुरुमीकडे, गर्भवतीचे कष्टगाळ कोणापुढे सांगावे, ते गर्भोदरीची यातना आठविता थरका पुमना, नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येत असे. आणि मग पूर्वीचं प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण चांगलं होतं. ना तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली, मग एक तर बाळ जातं नाही तर आई जाते. येताची कर्मजाड. आणि झालं बाळणपण व्यवस्थित तर कधी मूक जन्माला येतं. वाचा नाही तया रड्या करंदोणी, जळणी तो स्तणी लावी बळे. त्याला भूक लागली तरी रडतं, पोटात दुखलं तरी रडतं. पोटात दुखल्यावर रडतं तर आईला वाटतं याला भूक लागली असावी म्हणून दूध पास. भूक लागल्यावर रडतं, मम्मीला वाटतं याच्या पोटात दुखतं म्हणून औषध पाजते. हे लहानपणचं. सुधा लागली या औषध पाजतीन, उदर दुखता देतीस स्तन बळे. आणि मग बाळपणची व्यथा काय सांगू द्विजाता, विष्टामूत्र हाताची वडिता भरे सर्वांग समजे ना. आयशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जन्मणे, वाडे नंदना आयुष्य गेले कळणा. मग तारुण्य तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुई जैसा वेठोडी वठोडी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना माझी हाती दीडपान वरतीचं मान नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैसे डोळीवर काळकेश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटी. पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. बैसता उंबरवटी का तळवटी, नामदेवाचं प्रमाण. आया बाया सांगती गोष्टी, म्हणती म्हातार बैल दृष्टी कैसा क्षयी झालं गे. खोकलिया येतसे खकारा, म्हणते रांडेचा म्हातारा. अजून न जाय मरण द्वारा,
किती दिवस वाचेल. शेजारी म्हणती मरे नाका मेलान जेव्हा मरणाचं दुःख सुरू होतं, एक एक रोमांच्या ठाईन सहस्त्र विंचवाची वेदना पाही, बोलता नये काही बैसली नवही द्वारे. प्रत्येकाला 3.5 कोटी केस आहे. एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना. 3.5 कोटी केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना, म्हणजे मरणाचं दुःख. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही. 4 दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. एक अनुतापाचं, एक मोहाचं, एक विश्लेषण आणि एक आगामी. ज्याला खाली टाकावं लागतं त्याला पहिलं दुःख सुरू होतं. शिवाजी महाराज त्याला अनुतापाचं म्हणतात. खाली टाकल्यावर संपूर्ण जीवनाचा चित्रपट त्याच्या डोळ्यापुढे दिसतो. देवा 85 वर्षे जगलो, पंढरपूर पाहिलं नाही. आता खाली टाकल्यावर काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हे पहिलं दुःख खाली टाकल्यानंतर जे सुरू होतं ते अनुतापाचं. आता मी मरणार आहे, मी मेल्यावर माझ्या बायको मुलाचं धनाचं संपत्तीचं कसं होणार, हे मोहजन्य. विश्लेषण म्हणजे ताटातुटीचं. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर त्याला धरू ठेवतं. सगळे म्हणतात बराच वेळ झाला हो, प्राणच जात नाही. अरे दोघाचं इतकं प्रेम आहे तेवढं जगात कोणाचं नाही. जीव आणि शरीर शेवटच्या श्वासापर्यंत हे एकमेकाला सोडत नाही. बाकी बायको पोरं आई परिवार सगळ्या बाजूला राहील, पण जीव आणि शरीर. आता तुम्ही दोघंही आला कीर्तनाला, जीव घरी ठेवून शरीर आलं नाही, शरीर बेडवर ठेवून जीव आला नाही. जिथं जाईल तिथं दोघं असतात. याकूब मेमनला फाशी नागपूरला झाली, त्याचा परिवार मुंबईला होता, पण मरताना दोघंही फासावर गेले का नाही, त्याचा देहन त्याचा जीव. एवढं प्रेम आहे, शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही एकमेकाला. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर त्याला धरू ठेवतं. जाऊ नको जीवा, जाऊ नको, तू माझ्यात आहे म्हणून मी कोणाचा मामा काका चुलता हे नाते संबंध गा. देहीचा अग्नी गेला देह नव्हे गा चिखल वला. तू माझ्यात आहे म्हणून मला बंगल्यात ठेवतात, पण ज्या बंगल्यात मी 70 वर्षे राहिलो, तू गेल्याबरोबर माझेच पोरं मला 7 तास नाही ठेवायचे. आणि तसंच असतं. बाहेर गर्दी झालेल्यांची चर्चा ऐका. काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासे झाला भूमिभार. काढा काढा म्हणते स्वजन स्वगोत्र सारे करे ते विचार. काढा काढा म्हणते यासे झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासे झाला भूमिभार. स्वजन सोगोत्र सारे करीते विचार. काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. बाहेर चर्चा. म्हणून जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको, जीवा. शरीर रडतं, काया बोले हो रडून. त्यावेळीची जी ओढाताण त्याला विश्लेषणजन्य दुःख म्हणतात. आणि शेवटचं आगामी म्हणजे पार आता रसाळ महाराज 2-4 मिनिटावर कार्यक्रम आलेला असतो. पाय थंडगार पडलेले, छातीत थोडीशी उष्णता, इथे धडधडतं, त्याला कंठगत प्राण म्हणतात. डोळे सताड उघडे आणि खालच्या पापण्याचा भाग वला झालेला. आता 3 ते 4 मिनिटात जातं इथे. ते पापणी हलवत नाही ना, त्याचं नाव आगामी. ते सारखं वर पाहतं, वर, कारण त्याला यमदूत दिसतात.
ते इशारा करतात उरका आता लय 87-88 वर्ष झाले उरक. ते सारखं यमदूत फक्त दोघांना दिसतात, मृदंग वाजवणाऱ्या महाराजांना आणि कीर्तन करणाऱ्याला. आम्ही काय एवढे पापी आहो का शिवाजी महाराज? मग दोघांना म्हणजे रसाळ बाबा एकतर गावातल्या कुत्र्यांना दिसतात यमदूत, अथवा ज्याच्याकरता आले त्याला दिसतात. कारण कुत्रं धर्मराजासोबत गेलं, स्वर्गारोहण प्रसंग पहा. यमपुरीपर्यंत गेलं, पुण्य संपल्यानं कुत्रं वापस आलं. पण यमपुरीपर्यंत गेल्यानं चव्हाण महाराज झोपू नका काहींना वाटते का मध्ये मध्ये चव्हाण महाराज म्हणतात बुवा त्यांनी खाली मान घातली होती म्हणून. हा जमला आता ते तिथलं का ते स्वर्गारोहण प्रसंग तिथून यमपुरीपासून यमदूत वापस आले, पण ते कुत्रे वापस आले पण यमदूत बघून आले. म्हणून त्यांना ती दृष्टी आहे. ज्या दिवशी गावात यमदूत येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. हे त्याच्या मागचं कारण आहे. नुसतं विव्हळतात, कारण बोबडी वळते. अहो एखादा माणूस संडासमध्ये भित्रा माणूस गेला आणि झुरळ दिसलं रसाय बाबा, ते झुरळ नाही म्हणत, जुजू 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 करतं दरवाजा तोडून. ती अवस्था त्या दिवशी कुत्र्यांची होते. त्यांना यमदूत दिसतात, ती दृष्टी आहे. पण भयानक यमदूत असल्यामुळे भुंकण्याचा प्रयत्न करूनही कुत्र्यांना भुंकता येत नाही, म्हणून बोबडी वळते, ओ ओ करतात. त्याला आपण विव्हळणे म्हणतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. एक कुत्र नाही, अख्ख्या गावातले कुत्रे विव्हळतात. आणि माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक 90चं म्हातारं 87च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जातं. नाना का तात्या, कुत्री रडायला लागली गावात. हो ना, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. बस समजलं तुम्हाला. म्हणजे यमदूत कुत्र्यांना दिसतात, अथवा ज्याच्याकरता आले त्याला दिसतात. मग ते सारखं तिकडे पाहतं. अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई, खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोटे, ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते, क्रूर गिधाड बोचुनी खाती रक्त बंबाळ, ऐस्या रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती पडाला यमदूता हाती असाय आणि एकटा. मग तिथं यमधर्म पुसे तया दोषी असी कार्य केशवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती वगैरे. मग तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवठाळती, असी पुत्र तारू खैराचे इंग निगता ती ज्वाळ तैल पाकीन, म्हणून या तुका येतो काकुळती. हे सगळे जन्माला येणं आणि मरण याचं नाव सीन नाही. जन्माला येणं आणि मरण आणि तो अनंत जन्मीचा सीन गेला. कशामुळे? ते जन्माला येण्याचं कारणच संतांच्यामुळे संपलं. जन्माला येण्याचं कारण वासना आहे. वासना जन्म घेणे लागे बाश, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी कोणी असू द्या, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग जन्माला का यावं लागत नाही? याचं कारण वासनेचे बीज जळून सहज. याचा परिणाम वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळून जातं. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही. एका शेतकऱ्यानं सुपीक डोकं चालवलं की हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू, म्हणजे पुन्हा भाजलेच. म्हणून रसाळ बाबा त्यानं 1 क्विंटल हरभरे भाजून आणले पेरण्यासाठी. काळीचं रान
त्याच्यात हरभरे पेरले, पाणी मशागत, महिनाभर बांधावर बसून रानाकडे पाहायचा, पण हरभरा उगवत नव्हता. एकानं विचारलं, काय झालं? महिन्यापूर्वी हरभरे पेरले हो, एकही उगवत नाही. बी चांगलं नव्हतं का? नाही, बी चांगलं होतं, पण मी म्हटलं व भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. लेका मेला तरी नाही उगवायचं ते. भाजलेलं बी आहे, वासनेचे बीज. एकदा बी भाजलं की ते अंकुरत नाही. मग संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. मग वासनेचं बीज जळालं म्हणजे पुन्हा जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून पुन्हा मरणही नाही. यरझार संपली. जो सिनला होता इतके बहुत जन्म झाला फेरान, गणित नाही जी दातारा. बस 184 येऊनी द्वारीन झालो भिकारी याचक. अनंत जन्म मेला जन्माला आला, मेला जन्माला आला, मेला जन्माला आला. पण संतांच्यामुळे वासनेचं बीज जळाल्यामुळे जन्म नाही, जन्म नाही म्हणून पुन्हा आता मरणही नाही, अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, प्रमाणवाले बरोबर तिथे आणून चिकटवतो मी. आता तुम्ही म्हणताय ना धन्य आजी दिन संत दर्शनाचा. हो, पण संतच्या दर्शनात फायदा काय? हा फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे नाद बाबा म्हणतात, मला असं वाटतं असेल. हां, बस. ते माझी एक सवय आहे, कधीच म्हटलं नाही मी आयुष्यात. तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, कधीच नाही, फक्त ते त्यांनी ओळखायचं म्हणणाऱ्याने. हां, इथपर्यंत आलो आपण. अनंत जन्माचा सीन घालवण्याची क्षमता संतांच्या दर्शनात असल्यामुळे नाथबाबा म्हणतात, मला असं वाटतं, माझं वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. पहिला शब्द आलिंगन आहे आणि मग पुन्हा कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रथम भेटी आलिंगन, दुजे चरण वंदावे. हे बरोबर वेल्डिंग करा तुम्ही. प्रथम भेटी आलिंगन आणि आलिंगन झाल्यावर दुजे चरण वंदावे. म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. आलिंगणे संताची दिवे झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. एकदा 10:30 झाल्यामुळे आणि आम्हाला ती सवय असल्यामुळे सर्वांना माहिती आहे 11 वाजता संपवणार नाही रसाळे बाबा, पण संपल तेव्हा 11च वाजतील एवढी हमी देतो. एकदा सर्वांनी हात वर करा, सर्वांनी, आई बहिणी सगळं. वा, पत्रकार मंडळी, शूटिंगवाले,
जमत नसेल तर इथं या फोटोग्राफर, हे एवढे हात घ्या. जाऊ द्या बीड जिल्ह्यात केवढा सप्ताह चालला काटेभरांपूरला. शिवाजी महाराजचे हात घ्या बरं का. मोठे मोठे लोक इकडे बसलेले आहे कथाकार, त्यांचेही दुखायच्या हात घ्या. हे सवयी नसतात का? वा वा. एका तालात टाळी वाजवायची प्रत्येकाने. नगद नारायण भगवान पाहतायत वरून. कोण कंजूशी करतं भजनात म्हणून. हा, एका तालात विठोबा रखुमाई. एक हात वर, एक टाळी, एक हात वर, एक टाळी, हात वर, एक शाबास. शूटिंग करा रे भाऊ, हे टाटा बिर्लाल नाही भेटत हे. एक हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चला बरोबर शेवटी 5 ते 6 मिनिट राखून ठेवतो मी चालीसाठी. आणि चाल होणार आहे. श्रोते मायबापाला विनंती करतो, हे गुणीजन मंडळी असतात, ती चाल झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही, सर्वांनीच. ते हा ना. अहो, हे सगळे गुणवान म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. आणि हे असे विद्वान म्हणजे संप्रदायाचं वैभव आहे. चाल झाल्याशिवाय उठायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. चरण त्यांचे. चरण वेगळे पाय वेगळे. बरं का नवनाथजी? फरक काय? शब्द समानार्थी असले तरी अर्थ एक नसतो ना. बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा, आणि पुत्र म्हणजे मुलगाच. तिन्हीचा अर्थ एकच आहे. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवारे में खुश रहता वो बेटा. बंटवारे के बाद में पिता को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. शब्द समानार्थी असले तरी तसं चरण वेगळे आणि पाय वेगळे. म्हणजे चालण्याच्या कामी उपयोगाला पडतात त्याला म्हणतात पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात चरण. एवढं लक्षात घ्या. चरण. काही असंही म्हणतील, महाराज तुमच्या देवाचे तर पाय आणि संताचे पाय सावळे आहे, आमचे तर गोरे पान आहे. अरे तुझे गोरे नाही लेका, पांढरे राहू दे, पांढऱ्या पायाच्या तरी पायच. आणि आमच्या संताचे देवाचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? आचरण म्हणून चरण. हे दोन शब्द एकत्रित लावा. ज्याचं आचरण आहे त्याच्याच बाबतीत चरण शब्द येत असतो. म्हणून तर आचरण चुकलं की आरोप पायावर येतो. कधी कधी घडतंय ना, हे
क्यों जी, वो फलाने बाबा आते थे, पहले तो सभी को बुलाते थे, बाबा जी आए, ब्रह्मरुंद को बुलाते थे, प्रसादी बांटते थे, सभी को बुलाते थे, दर्शन करो बाबा को, दर्शन करो बाबा का, दर्शन करो बाबा का। अब बाबा सामने से जाते हैं तो भी आप प्रणाम नहीं करते। अरे प्रणाम क्या, उसका मुंह भी नहीं देखूंगा। क्या हुआ, हो गया बाबा आहे का रे, उसका पैर फिसल गया। तुम्ही शब्द पहा, आचरण चुकलं की आरोप पायावर येत असतो. पैर फिसल गया, त्याचा पाय वाकडा पडला, म्हणून चरण आणि आचरण. विठ्ठल एक खिसे कापू स्टँडवर सापडला तर जन्मात ज्याला मारायला भेटलं नाही ते हाऊस फेडून घेतं. पायातला जोडा की डोक्यावर, पायातला जोडा की डोक्यावर, पायातला जोडा डोक्यावर. आणि एक महात्मा यष्टीतून उतरला की एवढे घाई करतात लोक, पाय ते जोडे काढू देत नाही. डोकं जोड्यावर, डोकं जोड्यावर, डोकं. अरे जोडे आहे, राहू द्या बाबा, जोडे आहे, राहू द्या बाबा. त्याच्या डोक्यावर जोडे आणि यांच्या जोड्यावर डोके का, त्याचे पाय नाही चरण. हा लक्षात घ्या. हा, म्हणून चरण आणि आचरण. आता तुम्ही पहा, सीतामाई, आता रसाई बाबाच्या पुढं काय त्यांचं वेगळेच चिंतन असते बरं का. पूर्वीपासून शाळेत होता तेव्हापासून मजेने माझी सुटकेस घ्यायची ते बेलवाडीच्या आपल्याच्या संसरच्या स्टँडवर. गंमत, मी त्यांच्या घरी जायचो, पण फरक काहीच नाही दिसत बुवा मला. तोच प्रश्न पडला अजून. नातू झाला पण आम्हाला वाटतं लग्नच व्हायचं आहे बाबाचं. बाबाला नातू झाला. ठीक आहे बाबा, चांगलं आहे. हं? चांगलं आहे. पहिला धन है निरोगी काया. विठ्ठल रामचंद्र आणि सीता माता, लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले आणि रामचंद्र प्रभू सीतेच्या बाबतीमध्ये, सीताही रामाच्या बाबतीत, दोघाचा संवाद चालू आहे. तर पती पत्नी आहे, एकांतात बोलत असते. चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. आणि प्रभूने हे शब्द वापरलेच होते वनवास येताना, येऊ नको म्हणून. का, चरण कमल मृदू मंजू तुम्हारे, हे शब्द श्रीरामाचे होते बरं का. कुर्मदासजी, ते मी असे नाव का घेतो, कीर्तनात लक्ष नसतं तेव्हा. आता बरोबर जमलं. हा बाज नाही तर काहीला वाटेल त्यांचेच कसे नाव, आमचे का नाही घेत. तुमचं लक्षच आहे ना, यांचं लक्ष दुसरीकडे गेलं की नाव घ्यायचं की टाऊ करतात ते. हां, येऊ नको सीते. हां, तर वनवास व्हायचा असेल तर येईल. रामचंद्र म्हणाले, येऊ नकोस वनवासात, तू नाजूक आहे. नाजूक, आता हे 2-3 मिनिटात सांगतो रसाई बाबा. तू नाजूक आहे. सीता म्हणाली, मी नाही नाजूक, तुम्ही नाजूक आहे. मी हो, अनुभवानं सांगते मी. प्रत्यक्षात बघितलं, माझ्या बापाच्या बगीच्यात आलता फुलं तोडायला आणि मी गौरी पूजन करायला आली होती. झाडाच्या आडून बघितलं, डाव्या हातात द्रोण होता पानाचा, त्याच्यात 2च फुलं होती आणि 3रं तोडत होता तर घामानं भिजला. 3 फुलातच घामात भिजला. आणि मी अख्खा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी तुमच्या पुढं, तरी घाम नाही आला. आणि मला सांगता का नाजूक, 2 फुलानं घामाघूम झाला नाजूक. मला संवाद दोघे. हे बघ सीते, ते जंगलामध्ये ना काही काटे असतात, पायात घुसले की रक्त शोषून घेतात आणि बिना चपलानं चालावं लागेल. सांगू नका मला, काटे पृथ्वीचे मुलं आहे आणि मी पृथ्वीची मुलगी आहे. ते माझे भाऊ लागतात. कोणता भाऊ आहे बहिणीचं रक्त शोषण करणारा? मी येणार. सीते, आपण विशेष उदासी आहोत, कारण वसिष्ठ विश्वामित्र हे सामान्य उदासी आहे, राम विशेष उदासी आहे. तापस बेश विशेष उदासी. आणि विशेष उदासी असणाऱ्याला वस्त्र परिधान करता येत नाही. आपल्याला वल्कल धारण करावी लागेल. वल्कल, तुला वल्कल नेसावी लागेल. वल्कल कशाला म्हणतात देवा? अरे त्या झाडाच्या साली असतात. असं झाडाच्या सालीला वल्कल म्हणतात का? मग झाडं तर पृथ्वीचे मुलं आहे, मी पृथ्वीची मुलगी आहे, झाडं माझे भाऊ लागतात. त्या झाडाची साल नेसताना
मला एवढा आनंद होईल देवा की दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी मी आनंदानं परिधान करील, मी रुसणार नाही तुमच्या. आता काय करावं बा, 20 मिनिट राहिल्याशी ते बघ जमिनीवर झोपावं लागेल 14 वर्ष. मला आनंद होईल देवा का माझी माय आहे पृथ्वी. 21 वर्षापूर्वी मी आईच्या कुशीत झोपत होती, कारण पृथ्वीची मुलगी आहे ना सीता. 21 वर्षापूर्वी आईच्या कुशीत, तेव्हापासून मायचं सानिध्य नाही मिळालं मला. आता 14 वर्षे मला माझ्या मायच्या कुशीत झोपायला मिळणार आहे, मी येणार आहे वगैरे वगैरे. चरण का मला मृदू मंजू तुम्हारे. ते वनवासात गेल्यावरची गोष्ट आहे. ते लक्ष म्हणजे गेले असेल कंदमुळे आणायला नवनाथजी, आणि मग हे दोघंच होते. सीतामाई म्हणाली चरण मेरे अच्छे है, प्रभूजी म्हणाले चरण मेरे अच्छे है, चरण मेरे अच्छे है, चरण मेरे अच्छे है. इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन जी भैया, अरे तुम्हारी भाभी कहती है 9 बजे से चल रहा, तुम्हारी भाभी कहती चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे अच्छे. तू चरण सेवा करने वाला विरागी संत, बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो. आएगा गुस्सा, भैया को नाराज होगी भाभी. नहीं, बोल बोल चरण किसके अच्छे है. तेव्हा लक्ष्मणजी मध्ये उभा राहिला, भावाच्या आणि वहिनीच्या. बोट दाखवलं भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या चरणाकडे. लक्ष्मणाची आयडिया मोबाईल. भावाच्या चरणाकडे बोट दाखवलं आणि वहिनीच्या चरणाकडे पाहून शब्द निघाले, ये चरण अच्छे है. बस वहिनी खुश, कारण सेचे 2 अर्थ होतात ना. से म्हणजे पेक्षा, से म्हणजे मुळे. या चरणामुळेला ये चरण सेच म्हणतात, आणि या चरणापेक्षा म्हणजे ये चरण सेच होत आहे. सीतेनं लावला अर्थ की माझ्या धीराला म्हणायचं आहे वहिनीचे तुमच्या चरणापेक्षा चांगले चरण आहे. ये चरण से ये चरण अच्छे है. शाबाश लखन जी शाबाश. ज्यादा खुश मत होना भाभी. ये चरण से ये चरण अच्छे है, भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण को कौन पूछता भाभी. तर भाभी झाली नाराज. दादा खुश झाला. शाबाश लखन शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भैया, आपके चरण आचरण से लगते हैं भैया अच्छे. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता. म्हणून चरण आणि आचरण हे शब्द आहे. तेव्हा चरण तिघाच्या बाबतीत लागतो शब्द. माणसाचे चरण नसतात, माणसाचे पाय. गुरुचरण, प्रभुचरण आणि संत चरण. श्री गुरुचरण सरोज रज, बस सगळे माहिती आहे तुम्हाला. श्री गुरुचरण, संत चरण आणि प्रभू चरण. इथे चरण शब्द आहे. बस मज वाटे ते असे आलिंगन द्यावे. एकदा आलिंगन दिल्यावर कदा न सोडावे चरण त्यांचे. अहो पण चरण कधी सोडू वाटत नाही, म्हणजे असं त्यांच्या चरणात आहे तरी काय.
चरण त्यांचे, त्यांचे चरण कदा सोडू वाटत नाही. याचं नेमकं कारण काय? अरे त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे, म्हणून कदा न सोडावे चरण त्यांचे मज वाटे. म्हणून असं वाटते की त्यांचे चरण सोडू नये. त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधी भौतिक ना आधी दैविक. वर्षे दुसरे निकम बाबा, कुरेकर बाबा, वैद्य, आपला जुना बस गेले सगळे. शिवाजी महाराज आता सगळे गेले. कुरेकर बाबा राहिले. आणि आता पुढच्या वर्षी शताब्दी आहे. जोग महाराज पुण्यतिथीची शताब्दी. कारण काही म्हणतील बाबा ते हे तर झालं हो आता संस्थेची, ती संस्थेची झाली. कारण वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी स्थापन केली रसाळ बाबा. त्याला 2 वर्षापूर्वी 100 वर्षे पूर्ण झाले होते गुढीपाडव्याला. म्हणून संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला. पण संस्था स्थापन केल्यावर जोग महाराज 3 वर्षांनीच देह ठेवला. म्हणून त्यांची आता बरोबर फेब्रुवारीमध्ये 100वी पुण्यतिथी आली. काहीचा असा गैरसमज होईल. ती शताब्दी संस्थेची होती. आणि संस्था संस्थापन करणारा संस्थापक महात्मा 3च वर्षांनी गेला जोग महाराज बाबा. म्हणून त्यांची 100वी पुण्यतिथी 2020च्या फेब्रुवारीत येते. शताब्दी तोही मोठा सोहळा झाला. गडावरच्या सगळ्या महात्म्यांनी फार मोठी मदत केली. नुसतं नाही, कारण हे सगळे ना. मग तुमचं माझ्याकडे आणि यादी तुम्हाला तुम्ही दिले बाबा, सगळ्यांनी दिले आपल्या आपल्या परीनं. तर ती संस्था आपली आई आहे. संस्था नसती तर आपण कुठं असतो? मग संस्थाच नसती तर आपण शिकलोच नसतो. तर हे महात्मे गडावर बसले असते का? म्हणजे आपल्याला अनंत उपकार या जन्मी तर नाही फेडू शकत आपण संस्थेचे उपकार. तरी तो मोठा सोहळा करायचा बाबा. पुन्हा फेब्रुवारीमध्ये माधव बाबा एकदा मोठा सोहळा करायचा संस्थेचा आहे. चांगलं चालू आहे बाबा. काही काळजी नाही, काही काळजी नाही, काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे गुरुबंधू एकत्रित येऊन भाजी भाकरी आमच्या पद्धतीनं खाऊ घालू. फक्त तुम्ही 7 दिवस तिथं पारायणाला या आळंदीला पुढच्या वर्षी. आता महाद्वाराचं काम सुरू केलं बाबा. मला काय आपल्यापाशी आहे तेवढं लावायचं. आता मंदिर पूर्ण झालं. कसं आहे बाबा, 70 लाख लागले. 25 कबूल केले ते, पण ते वाढत गेलं ना, वाढत गेलं बजेट. तरी काही मागं सरलो नाही, झालं पूर्ण. आता महाद्वार सुरू केला. महाद्वार आपल्या संस्थेला तो जुना तोडला, चाकण रोडला चालू आहे. बस मोठा सोहळा करायचा तो आपल्या जीवनातला शेवटचा मोठा सोहळा असेल. पुन्हा ही संधी नाही नवनाथ बाबा. पुन्हा तेवढेच लावून ठेवा, मागं दिले तेवढेच. मग देणार म्हणजे आम्ही हक्कानं घेणार ना. हे आमचे लंगोटी मित्र आहे ना सगळे. आता हे सगळे कृष्ण झाले. आमचे नामदेव शास्त्रीजी, इकडचे आपले विठ्ठल महाराज, शिवाजी महाराज, हे सगळे द्वारकेचे राजे झाले. हे तरी आमच्यासारख्या सुदाम्याला विसरले नाही. हे त्यांचं अंतःकरण. दरवर्षी आम्ही हाजरी लावतच असतो. आहे प्रेम आहे बस. ते आवरत नाही म्हणून बोललो. विठ्ठल आध्यात्मिक, आधिदैविक, आधी भौतिक तिन्ही तापाची बोळवण झाली. बोळवण म्हणजे कायमचे गेले. त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणा तुमच्या भाषेत. लयरूप निवृत्ती वेगळी आणि आत्यंतिक निवृत्ती वेगळी. रोज रोज दाढी करावी लागणे ही केसाची लयरूप निवृत्ती आहे. केस इतके बिलिंदर आहे की मालकाचं ब्लेड किती लांब गेलं ते मागणं उठून उभं राहून पाहतं. हा ना प्रमोदाजी, तुम्ही रोज करताना मला नाही सांगतो एक. ते हरळी नावाचं गवत माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्याच्या नाकीनं आणले. ते निंदन करणारी मावशी पुढं गेली की हराळी मागं उठून उभं राहून पाहते मावशी किती लांब गेली. 8 दिवसाने रान पुन्हा हिरवं. याला म्हणतात
लयरूप निवृत्ती. रोज दाढी करावी लागणे ही लयरूप निवृत्ती. तुम्हाला जर केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर उपाय मी सांगतो. फक्त माझं नाव कोणाला सांगू नका. सकाळी उद्या चुलीत लोखंड लाल करा. काही खर्च नाही, टेन्शन घेऊ नका. एक पैसा खर्च नाही. आतून कडी लावा. एकटाच पाहिजे, विधी आहे तो. लाल झालं बरं का नवनाथजी. दोन्ही गालावून फिरवायचं. मरेपर्यंत एक केस उगवत नाही. जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागणे ही लयरूप निवृत्ती. कायमचे गेले आत्यंतिक निवृत्ती म्हणा. बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण. बोळवण शब्द हा शेवटी असतो. तुम्हाला ते प्रमाण पाठ आहे. तुकोबाराने सर्वांना सांगितलं का नाही जाताना? जाताना आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आता सर्व मिळून सकळ हे माझे करावं करा. सकळ हे माझे बोलावं करा. जावे तुम्ही करताने घरा जावे तुम्ही. ही माझी बोळवण करा. सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही. शेवटचा सकाळी माझी बोळवण करा हा शेवटचा कार्यक्रम असतो. तसं त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध तापाची बोळवण झाली नवनाथ बाबा. त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. हे सामर्थ्य त्यांच्या चरणात असल्यामुळे मला वाटतं कदा न सोडावे चरण त्यांचे. आता एक बिछुरत एक प्राण हरी लेई, मिलत दुःख दारुण देई. दुर्जन भेटला तर दुःख आहे आणि सज्जन तुटला तर दुःख आहे. आपण पहा, सामान्याचं जाऊ द्या, तेथे काय पाड आम्हा